नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष इन्स्टिट्यूट या आपल्या विद्यार्थीप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज आपल्या पुढे येण्यामागे एक महत्त्वाचा उद्देश आहे, एक आनंदाची वार्ता घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहो। ती आनंदाची वार्ता काय आहे आणि कशा संदर्भातली आहे, ह्या सगळ्या संदर्भामध्ये आता मी आपल्याशी काय करणार आहे, डिस्कस करणार आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। चला तर मग आपण जाऊ आपल्या गुड न्यूज कडे। ती गुड न्यूज काय आहे पाहूया। गुड न्यूज अशी आहे की महाराष्ट्र सरकारने काल अशा पद्धतीची घोषणा केली, मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं, सीएम साहेबांनी सुद्धा सांगितलं आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या शासकीय सेवांच्या संदर्भाने तयारी करणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींसाठी आणि संपूर्ण परिवारासाठी ही आनंदाची बाब आहे की मागच्या अनेक वर्षापासून साधारण 3 लाखाच्या आसपास ही शासकीय पदे रिक्त आहेत आणि ती सगळी पदे टप्प्याटप्प्याने येणाऱ्या काळामध्ये भरली जाणार आहे। या सगळ्या संदर्भातली ही घोषणा आहे आणि त्या सगळ्या संदर्भातला कृती कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। पुढच्या 150 दिवसांचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला आणि त्या कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या गोष्टी होणार आहे आणि 150 दिवसानंतर म्हणजे साधारण 3 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय पदांच्या संदर्भामध्ये मेगा भरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी शासनाने एक कृती कार्यक्रम सुद्धा जाहीर केला। शासन त्या पद्धतीने त्या 3 महिन्यामध्ये काम करणार आहे आणि आपल्याला सुद्धा जर 3 महिन्यानंतर पद हवं असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्या 3-4 महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्याला काय काय करणं अपेक्षित आहे, तर आपल्याला महाराष्ट्र सरकारची नोकरी मिळणार आहे। महाराष्ट्र सरकारमध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे। त्या सगळ्या संदर्भातली इत्तमभूत माहिती देण्यासाठी खऱ्या अर्थाने मी आज आपल्या समोर आलेलो आहो। चला तर मग आपण पाहू महाराष्ट्र सरकारची न्यूज काय आहे। बघा, सरकारी विभागातील रिक्त पदांवर लवकरच भरती अशी माननीय आशिषजी शेलार यांनी ही माहिती दिलेली आहे। ही माहिती देत असताना त्यांनी दुसरी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, ती म्हणजे 2,97,000 पदे महाराष्ट्र शासनामध्ये रिक्त आहे। जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये रिक्त पद असेल तर सरकारला सुद्धा काम करताना अडचणी येतात। म्हणून सरकारने सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या संदर्भातली पदभरती आम्ही विशेष मोहीम म्हणून या ठिकाणी घेऊन येतोय। आता हे सगळं सांगत असताना कंत्राटी पदांच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी मंत्री महोदयांनी आणि शासकीय यंत्रणांनी सांगितलेलं आहे की कोणकोणती पदे आणि कशाच्या माध्यमातून भरली जाणार आहे। म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कोणती पदे भरली जाणार आहे, सरळ सेवेच्या माध्यमातून कोणती पदे भरली जाणार आहे, अनुकंपावरची पदे कोणती आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिलेली आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आजच्याच पेपरमधली ही बातमी आहे। आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपल्या सगळ्या संदर्भासाठी ही बातमी तुम्हाला मी टाकलेली आहे। तिथे सुद्धा तुम्ही जाऊन काय करू शकता, पाहू शकता। तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की साधारण 2,97,859 पदे जवळपास काय आहे, रिक्त आहे। आता एवढा मोठा रिक्त पदांचा आकडा पाहता येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी विभागांमध्ये मेगा भरती निघणार आहे, हे निश्चित आहे। यामध्ये सुद्धा सरकारने पुढे जाऊन ह्या बातमीमध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ही सगळी पदे भरली जाणार आहे, असं माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिषजी शेलार साहेब यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि ही माहिती देताना सरकारनं हे सांगितलेलं आहे की त्या सगळ्या संदर्भामध्ये ज्यावेळेस 100 दिवसांचा कृती कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने जाहीर केला होता, त्यामध्येच पहिल्यांदा 1.5 लाख पदांची भरती करण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेली होती। परंतु ती पद त्या कालखंडामध्ये काही कारणास्तव भरली गेली नाही। प्रशासनावरचा ताण लक्षात घेता प्रशासनाकडून ती कामं त्या कालखंडामध्ये झाली नाहीत। म्हणून पुन्हा एकदा 150 दिवसांचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जाहीर केला आणि त्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये ही सगळी पदं भरली जाणार आहे, अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे आतापासून आपल्याला जे बंधू भगिनी या सगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये टार्गेट ठेवून तयारी करतायत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यासाठी आपण सुद्धा उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काय काय करणार आहोत आणि कशा पद्धतीनं ह्या सगळ्या परीक्षांच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे येऊन तयारी करून घेणार आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला शासनामध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये आपला मार्ग सुकर करण्याच्या संदर्भामध्ये, सोपा करण्याच्या संदर्भामध्ये आपली संपूर्ण टीम तुमच्या पाठीशी कायम उभी आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे ती म्हणजे गट अ, ब, क वर्गातील जी पदे आहेत ती कंत्राटी
पद्धतीने भरली जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे गट ड वर्गातील कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे, परंतु ड वर्गातील अनुकंपा तत्वाखालील पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात नाहीत असंही या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी खरं तर प्रशासन गतिमान करणं, लोकांच्या समस्या अतिशय कमी कालखंडामध्ये सॉल्व्ह करणं आणि लोकांपर्यंत शासन पोहोचवणं हा खऱ्या अर्थानं कुठेतरी ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र सरकारचा हेतू आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून हा 150 दिवसांचा कार्यक्रम आखला जाणार आहे। कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करणे, म्हणजे आता महाराष्ट्र सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे, तरी देखील अजून त्यामध्ये कशा पद्धतीने चांगल्या सुधारणा करता येईल आणि सोबतच लोकाभिमुख हे शासन कशा पद्धतीने करता येईल यासाठी पुन्हा एकदा हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारनं जाहीर केला आणि ह्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, या संपूर्ण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ही भरती प्रक्रिया येणाऱ्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जाणार आहे। आपल्या सगळ्या बंधू भगिनींसाठी अत्यंत महत्वाची आणि अत्यंत आनंददायी ही वार्ता आहे ही येणाऱ्या कालखंडामध्ये पुढच्या 3-4 महिन्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पदांच्या बाबतीत आपल्याला मेगा भरती पाहायला मिळणार आहे। त्यासाठी आत्तापासून आपण जर तयारी करत असाल, मन लावून चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असाल, टार्गेट बेस अभ्यास करत असाल तर निश्चितपणे येणारा काळ हा आपलाच आहे। प्रामाणिक कष्ट करण्याची आपल्याकडे काय पाहिजे, तयारी पाहिजे। आपली संपूर्ण इन्स्टिट्यूट आणि आपल्या संपूर्ण इन्स्टिट्यूटची संपूर्ण टीम आपल्या ह्या यशासाठी खरं तर दिवस रात्र झटत असते, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। त्यानंतर आता ह्या सगळ्या पदांच्या संदर्भामध्ये तयारी करत असताना एक कॉमन गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, ती म्हणजे विषयांच्या बाबतीमध्ये। आता ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आहे, या सगळ्या परीक्षा कशा आहे, स्पर्धा परीक्षा आहे, परीक्षेच्या माध्यमातून ही सगळी पदे भरली जाणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता परीक्षा आली म्हटल्यानंतर अभ्यासक्रम आला, प्रश्नपत्रिका आल्या, अभ्यास आला, क्लास आला, रिव्हिजन आली, नोट्स आल्या, ह्या सगळ्या गोष्टी आल्या, बरोबर आहे। परंतु हे सगळं करत असताना आता जी वेगवेगळी पदे आहेत, अभियांत्रिकीची पदे असेल, वनरक्षकाची पदे असेल, पोलीस भरतीची पदे असेल, जिल्हा परिषदची वेगवेगळ्या डिपार्टमेंटची पदं असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना एक गोष्ट आपल्याला कॉमन दिसते, ती म्हणजे कॉमन विषयांच्या संदर्भामध्ये आतापासून जरी या जाहिराती आलेल्या नसल्या तरी खऱ्या अर्थानं जाहिराती आल्यानंतर जो वर्ग अभ्यास करतो तो वर्ग खऱ्या अर्थानं कधीच पास होत नाही। जो पूर्वीपासून प्लॅनिंग करतो, त्याचं व्यवस्थित नियोजन करतो, एखाद्या मार्गदर्शकांची गरज लागली तर त्या मार्गदर्शकांची मदत सुद्धा घेतो आणि सातत्यपूर्व अशा पद्धतीचा अभ्यास करतो, तो वर्ग येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे निकालामध्ये दिसतो। आतापर्यंतचा आमच्या संपूर्ण टीमचा आणि माझा वैयक्तिक सुद्धा असा अनुभव आहे की जी मंडळी जाहिरात आल्यानंतर जागे होतात ते मंडळी खऱ्या अर्थानं निकालामध्ये दिसत नाही। जाहिराताच्या अगोदरपासून बऱ्याच महिन्यांपासून प्लॅनिंगने अभ्यास केलेला वर्ग हा खऱ्या अर्थानं त्यामध्ये निकालामध्ये दिसतो। तर आतापासून तुम्हाला खऱ्या अर्थानं काय करायचं आहे ही गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। कॉमन सब्जेक्ट काय केले गेले पाहिजे, कुठलीही परीक्षा असेल तर तुम्हाला मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, मराठी व्याकरण जाणीवपूर्वक या सगळ्या शब्दांकडे लक्ष द्या, शब्दसंग्रह आणि उतारांवर आधारित काही प्रश्न काही प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सेम आपल्याला इंग्रजीच्या बाबतीमध्ये सुद्धा दिसते, म्हणजे ग्रामर, शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शनवर आधारित काही प्रश्न या ठिकाणी इंग्रजीमध्ये सुद्धा दिसतात। त्यानंतर अंकगणित व बुद्धिमत्तेच्या संदर्भातले प्रश्न आपल्याला परीक्षेला असतात, परीक्षा कुठलीही असू द्या। एवढा भाग खऱ्या अर्थानं तुम्ही आत्तापासून अभ्यासणं गरजेचं आहे। त्यामध्ये विशेष रूपाने मी तुम्हाला सांगतो चालू घडामोडी आणि जनरल स्टडीचा भाग। जनरल स्टडी मध्ये काय काय येतात तर जनरल स्टडी मध्ये ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो, कुठलं अध्ययन म्हणतो, सामान्य अध्ययन म्हणतो। या सामान्य अध्ययनामध्ये ज्याला आपण काय म्हणतो, जीएस म्हणतो, तर या सामान्य अध्ययनामध्ये इतिहास, भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास, त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था, पंचायत राज, ग्रामीण प्रशासन, शहरी प्रशासन, या सगळ्या संदर्भातले प्रश्न या सामान्य अध्ययन ह्या विषयाच्या अंतर्गतामध्ये येतात। याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे अतिशय
कमी कालखंडामध्ये म्हणजे 15 दिवसात 1 महिन्यात अभ्यास करून ह्या काही परीक्षा पास होत नाही, त्यासाठी साधारण 3-4 महिन्याचा 6 महिन्याचा कालखंड हा लागतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. अगदी मी रॅशनल आणि वास्तविक तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. म्हणजेच आत्तापासून जर आपण तयारीला लागणार असाल तर निश्चितपणे पुढच्या 6 महिन्यानंतर येणाऱ्या सगळ्या संधींच्या संदर्भामध्ये आपल्याला सकारात्मक न्यूज निश्चितपणे काय होईल कळेल. मग यासाठी काय करायचं आहे तुम्हाला? यासाठी तुम्हाला करायचं आहे मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, उतारे, इंग्रजीच्या बाबतीमध्ये सुद्धा सेम आणि अंकगणित बुद्धिमत्तेची आत्तापासून तयारी करायची आहे. कारण हा सगळा सिलेबस जर आपण पाहिला तर कुठेतरी विस्तृत आहे. हा एका महिन्यात होणारा काही सिलेबस नाही आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यासाला सुरुवात करत असताना या सगळ्या विषयाला महत्त्व देऊन निश्चितपणे अभ्यासाला सुरुवात करा. या सगळ्या संदर्भामध्ये लवकरच आपल्या ऍप्लिकेशनवर तुम्हा सर्वांना माहित असेल की उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं हे आपलं ऍप्लिकेशन आहे. या लिंकवर तुम्ही जा, याची डिस्क्रिप्शनला लिंक सुद्धा दिलेली आहे. आणि तरी आपल्याला काही तांत्रिक अडचण गेली तर हा आपला क्लासचा नंबर आहे 97 93 92 41 41 किंवा दुसराही पर्यायी नंबर आहे 96 89 66 56 51. या कुठल्याही नंबरवर फोन करा, कधी करा, मेसेज करा आणि आपल्या सगळ्या अडचणी दूर करून घ्या आणि आत्तापासून जोमाने अभ्यासाला लागा. एकच टार्गेट ठेवा की येणाऱ्या कालखंडातली भरती ही अतिशय सुवर्ण संधी आपल्या समोर आहे. अशीच एक मेगा भरती 2023 या वर्षी झालेली होती, ज्या वर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने एक अमृत महोत्सव, ज्याला आपण आझादी का अमृत महोत्सव म्हणतो, तो साजरा केला होता. त्या प्रित्यर्थ कुठेतरी आपल्याला 75,000 पदांची मेगा भरती महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेली होती. त्या कालखंडामध्ये सुद्धा आपण विविध बॅचेस घेतल्या आणि अनेक लोकांचे निकाल आलेले होते. या वर्षी त्यापेक्षाही मोठी भरती आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये दिसणार आहे. त्यासाठी आत्तापासून तुमच्या सगळ्या तयारीच्या संदर्भामध्ये आपण पूर्ण टीम घेऊन या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि तुमच्या यशासाठी उत्कर्षची संपूर्ण टीम अहोरात्र काम करताय. तुमच्या येणाऱ्या कालखंडातल्या सर्व परीक्षांसाठी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. लवकरच भेटू नव्या भागामध्ये नवा विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.